कोकणातील डोंगर रांगांच्या कुशीत वसलेलं एक लहानसं गाव. वाघाचा पाडा. गावात वीज फारशी नव्हती. रात्री अंधार इतका दाट व्हायचा की स्वतःच्या सावलीचाही पत्ता लागत नसे. पण त्या अंधारापेक्षाही लोकांच्या मनात खोलवर रुजलेली एक भीती होती, शाकचुन्नीची. गावात म्हटलं जायचं की ज्या स्त्रीचं लग्नानंतर लगेच निधन होतं, तिचा आत्मा शाकचुन्नी बनतो. तिच्या हातात लाल काचेच्या बांगड्या, कपाळावर मोठं कुंकू, पायात पैंजण आणि गळ्यात काळं मंगळसूत्र. ती नेहमी नवऱ्याच्या शोधात भटकत असते, पण जिवंत नवऱ्याला नाही, मृत्यूच्या दारात नेण्यासाठी. सिद्धार्थ नावाचा तरुण शहरातून त्या गावात आला. तो एक लेखक होता, भयकथांचा. त्याला जुन्या लोककथा, दंतकथा यावर आधारित कथा लिहायच्या होत्या. वाघाचा पाडा हे गाव त्याला एका जुन्या ग्रंथात सापडलं होतं. गावात पोहोचल्यावर त्याला पहिल्याच दिवशी काहीतरी वेगळं जाणवलं. रात्री बाहेर जाऊ नका, गावातील सरपंचाने सांगितलं. का? सिद्धार्थने विचारलं. सरपंच थोडं थांबले, मग हळू आवाजात म्हणाले, इथे रात्री ती फिरते. ती म्हणजे शाकचुन्नी. सिद्धार्थ हसला. त्याला वाटले ही सगळी अंधश्रद्धा आहे, पण त्याच्या मनात एक वेगळाच उत्साह जागा झाला. हीच तर कथा आहे. त्या रात्री सिद्धार्थ एका जुन्या वाड्यात राहायला गेला. वाडा रिकामा होता, पण त्यात एक विचित्र थंडावा होता. रात्री 12 वाजता टन टन पैंजणाचा आवाज. सिद्धार्थ जागा झाला. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. अंगणात एक स्त्री उभी होती, पांढऱ्या साडीत, लाल बांगड्या, केस मोकळे. ती हळूहळू त्याच्याकडे वळली. तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं, पण डोळे पूर्ण काळे. सिद्धार्थ घाबरला, पण तो लेखक होता. भीतीपेक्षा उत्सुकता जास्त होती. तो खाली गेला. कोण? त्याने विचारलं. ती स्त्री काही बोलली नाही, फक्त हाताने त्याला जवळ येण्याचा इशारा केला. सिद्धार्थ तिच्या जवळ गेला आणि त्याला एक विचित्र वास आला, ओलसर मातीचा आणि काहीतरी कुजल्यासारखा. ती अचानक त्याच्या अगदी जवळ आली आणि कुजबुजली. तू माझा आहेस. दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ सरपंचांकडे गेला. काल रात्री मी तिला पाहिलं, तो म्हणाला. सरपंचांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. ती तुला दिसली? हो, ती मला म्हणाली, तू माझा आहेस. सरपंचांनी खोल श्वास घेतला. तिचं नाव होतं सावित्री. ते पुढे सांगू लागले. सावित्रीचं लग्न होतं एका श्रीमंत घरात, पण लग्नाच्या काही दिवसातच तिचा नवरा गायब झाला. लोक म्हणाले तो पळून गेला. सावित्रीला सगळ्यांनी दोष दिला. एका रात्री तिने आत्महत्या केली, पण तिचा आत्मा शांत झाला नाही. ती शाकचुन्नी बनली आणि आता ती प्रत्येक नव्या पुरुषाला आपला नवरा समजते आणि त्याला घेऊन जाते मृत्यूकडे. पुढच्या काही दिवसात सिद्धार्थला विचित्र गोष्टी जाणवू लागल्या. त्याच्या हातावर लाल बांगड्यांच्या खुणा दिसायला लागल्या. त्याच्या खोलीत रात्री कोणीतरी चालत असल्याचा आवाज यायचा आणि प्रत्येक रात्री ती जवळ येत होती. तू माझा आहेस. तिचा आवाज त्याच्या कानात घुमत राहायचा. सिद्धार्थने गावातील जुन्या मंदिरात जाऊन एका वृद्ध पुजाऱ्याला भेटलं. तिला थांबवण्याचा काही उपाय आहे का? त्याने विचारलं. पुजारी म्हणाले, तिचं मंगळसूत्र, तेच तिची शक्ती आहे. ते तोडलं तर ती मुक्त होईल किंवा अधिक भयानक बनेल. त्या रात्री सिद्धार्थने ठरवलं, आज सर्व काही संपवायचं. तो अंगणात उभा राहिला. पैंजणांचा आवाज पुन्हा आला. ती आली. यावेळी तिचं रूप अधिक भयानक होतं. चेहरा विकृत, डोळे लाल, केस हवेत उडत होते. तू माझा आहेस, ती ओरडली. सिद्धार्थ तिच्या जवळ गेला आणि तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र पकडलं. ती किंचाळली, नको. पण सिद्धार्थने ते जोरात तोडलं. क्षणभर सगळं शांत झालं. ती स्त्री जमिनीवर पडली आणि तिचं रूप बदलायला लागलं. ती पुन्हा एक सुंदर स्त्री झाली, सावित्री. तिच्या डोळ्यात अश्रू होते. मला मुक्त केलंस, ती म्हणाली आणि हळूहळू ती हवेत विरघळली. सिद्धार्थने सुटकेचा श्वास घेतला, पण त्याने हाताकडे पाहिलं
त्याच्या मनगटावर लाल बांगड्या होत्या आणि गळ्यात एक काळं मंगळसूत्र. मागून एक आवाज आला, आता तू माझा आहेस. सिद्धार्थ हळूहळू मागे वळाला. अंधारात आणखी एक शाकचुन्नी उभी होती. आजही वाघाचापाडा गावात लोक सांगतात, रात्री पैंजणाचा आवाज आला तर मागे वळू नका, कारण ती अजूनही नवऱ्याच्या शोधात आहे आणि कदाचित तिचा पुढचा नवरा तुम्हीच असाल. त्या रात्रीनंतर सिद्धार्थ बदलला होता. पहाट झाली, सूर्य उगवला, पण त्याच्या खोलीत अजूनही थंडी होती. तो उठला, पण त्याचं शरीर जड वाटत होतं, जणू कुणीतरी त्याच्या आत राहायला आलं होतं. त्याने आरशात पाहिलं. क्षणभर त्याला स्वतःचा चेहरा दिसला, पण लगेच त्याच्या मागे एक स्त्री उभी असल्याचं प्रतिबिंब दिसलं. लाल बांगड्या, कुंकू, काळं मंगळसूत्र. तो घाबरून मागे वळला. कोणीच नव्हतं, पण आरशात ती अजूनही होती. त्या दिवशी गावात एक बातमी पसरली. गावातील गणेश नावाचा तरुण अचानक मृत अवस्थेत सापडला. त्याच्या चेहऱ्यावर भीती होती आणि हातावर लाल बांगड्यांचे ठसे. सरपंचांनी सिद्धार्थला बोलावलं. हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे, ते कठोरपणे म्हणाले. मी? सिद्धार्थ थरथरत म्हणाला. तू तिचं मंगळसूत्र तोडलंस, पण तिची शक्ती संपली नाही, ती दुसऱ्या रूपात गेली आहे. म्हणजे? सरपंच त्याच्या गळ्याकडे पाहत म्हणाले. ती आता तुझ्यात आहे. त्या रात्री सिद्धार्थला झोप लागली नाही, पण कधीतरी तो बेशुद्ध झाला आणि त्याला एक स्वप्न पडलं. तो एका जुन्या मंदिरात उभा होता. चारही बाजूला तुटलेले दिवे, रक्ताचे डाग आणि मध्यभागी सावित्री. पण ती शांत नव्हती. तिचा चेहरा क्रोधाने भरलेला होता. तू मला मुक्त केलंस असं वाटतंय तुला? ती हसली. मी तुला मदत केली नाही, तू मला अधिक शक्तिशाली केलं. तिच्या मागून आणखी स्त्रिया बाहेर येऊ लागल्या, सगळ्या शाकचुन्नी. आम्ही एक नाही, आम्ही अनेक आहोत. सिद्धार्थ जागा झाला. त्याच्या हातावर आता केवळ बांगड्या नव्हत्या, तर त्याच्या त्वचेवर लाल रेषा उमटल्या होत्या, जणू कुणीतरी त्याला घट्ट पकडलं होतं. त्याला अचानक आवाज ऐकू आला, नवरा, नवरा. तो आवाज त्याच्या डोक्यात घुमत होता. तो वेड्यासारखा बाहेर पळाला. गावात लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. एक वृद्ध बाई त्याला म्हणाली, तुझ्या सावलीकडे पाहिलंस का? सिद्धार्थने खाली पाहिलं. त्याची सावली एक नव्हती, दोन होत्या. तो पुन्हा मंदिरात गेला. वृद्ध पुजारी शांतपणे बसले होते, जणू त्यांना सगळं माहिती होतं. हे थांबवता येईल का? सिद्धार्थने हताशपणे विचारलं. पुजारी म्हणाले, शाकचुन्नी ही फक्त एक आत्मा नाही, ती एक शाप आहे. तो कसा संपवायचा? तो संपवता येत नाही, फक्त दुसऱ्यावर टाकता येतो. सिद्धार्थ स्तब्ध झाला. म्हणजे मला कोणाला तरी? पुजारीने मान हलवली. हो, नाहीतर तू स्वतः शाकचुन्नीचा भाग बनशील. त्या दिवसापासून सिद्धार्थ स्वतःशीच लढू लागला. त्याला लोकांबद्दल विचित्र भावना येऊ लागल्या, विशेषतः पुरुषांबद्दल. त्याला वाटायचं ते सगळे त्याचे नवरे आहेत. तो स्वतःला रोखण्याचा प्रयत्न करत होता, पण प्रत्येक रात्री ती शक्ती वाढत होती. एक रात्री गावात पुन्हा पैंजणाचा आवाज आला, पण यावेळी तो आवाज सिद्धार्थच्या पायातून येत होता. तो झोपेत चालत होता. त्याच्या डोळ्यात काळेपणा आला होता. तो एका घरासमोर थांबला. आत एक तरुण मुलगा झोपलेला होता. सिद्धार्थच्या ओठांवर हसू आलं. तू माझा आहेस. अचानक सिद्धार्थला शुद्ध आली. तो त्या मुलाच्या समोर उभा होता. त्याचे हात त्या मुलाच्या गळ्याजवळ होते. तो घाबरून मागे हटला. नाही, मी हे करू शकत नाही. तो जोरात ओरडला आणि तिथून पळून गेला. सकाळी तो पुन्हा घराकडे गेला. मी कोणालाही मारणार नाही, तो ठामपणे म्हणाला. मग तू स्वतः मरशील, पुजारी शांतपणे म्हणाले. सिद्धार्थ हसला. कदाचित तेच योग्य आहे, पुजारी म्हणाले. एक मार्ग आहे, पण तो धोकादायक आहे. काय? तुला त्या शक्तीला तिच्या मूळ ठिकाणी परत न्यायचं आहे. म्हणजे जिथे सावित्री मेली होती, त्या विहिरीत.
त्या रात्री सिद्धार्थ त्या जुन्या विहिरीपाशी गेला. चांदणं पडलं होतं आणि पाणी काळं दिसत होतं, जणू एक खोल अंधार. त्याला पुन्हा आवाज आला, ये माझ्या नवऱ्या. त्याच्या शरीरावर नियंत्रण सुटायला लागलं. तो हळूहळू विहिरीच्या काठावर गेला. त्याने स्वतःला आवरलं. ही माझी शेवटची लढाई आहे, तो स्वतःशी म्हणाला. तो जोरात ओरडला, सावित्री, संपव हे सगळं. अचानक विहिरीतून हात बाहेर आले, शेकडो हात त्याला पकडण्यासाठी. क्षणाचाही विचार न करता सिद्धार्थ विहिरीत उडी मारली. पाणी थंड होतं, पण त्यात काहीतरी जिवंत होतं. त्याला खाली ओढलं जात होतं आणि त्याला शेवटचा आवाज ऐकू आला, आता तू कायमचा आमचाच आहेस. दुसऱ्या दिवशी गावात शांतता होती. पैंजणांचा आवाज थांबला होता. लोकांना वाटलं सगळं संपलं. काही दिवसांनी गावात एक नवीन माणूस आला. तो शहरातून आला होता, एक फोटोग्राफर. त्याने गावातल्या लोकांचे फोटो काढायला सुरुवात केली. एका रात्री तो फोटो पाहत होता. एका फोटोमध्ये त्याच्या मागे एक सावली दिसली, लाल बांगड्या, कुंकू आणि त्याच्या गळ्यात एक काळं मंगळसूत्र. शाप कधीच संपत नाही, तो फक्त एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे जातो. आणि शाकचुन्नी ती अजूनही तिथेच आहे, तुमच्या सावलीत, तुमच्या श्वासात आणि कदाचित तुमच्या मागे उभी आहे. त्या फोटोग्राफरचं नाव होतं आदित्य. तो शहरातून आला होता, पण त्याला जुन्या विसरलेल्या ठिकाणांचे फोटो काढायला खूप आवडत होतं. वाघाचा पाडा त्याच्यासाठी फक्त एक लोकेशन होतं, पण त्याला माहीत नव्हतं तो एका शापाच्या केंद्रात येऊन उभा आहे. पहिल्याच दिवशी त्याने गावातले काही फोटो काढले, लोकांचे चेहरे, जुन्या वाड्यांचे दरवाजे, मंदिर. पण प्रत्येक फोटोमध्ये एक विचित्र गोष्ट दिसत होती. एकच सावली, लाल बांगड्यांची. आदित्यने रात्री त्याचे फोटो पाहिले. एका फोटोमध्ये सरपंच उभे होते, पण त्यांच्या मागे एक स्त्री उभी होती. तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण तिच्या हातातल्या बांगड्या आणि गळ्यातलं मंगळसूत्र स्पष्ट दिसत होतं. आदित्य हसला, कदाचित लाईट इफेक्ट असेल. पण पुढच्या फोटोमध्ये ती स्त्री त्याच्या अगदी जवळ उभी होती. दुसऱ्या दिवशी आदित्यला मंदिरात एक जुनी वही सापडली. ती सिद्धार्थची होती. त्यात सगळं लिहिलं होतं, शाकचुन्नी, सावित्री, शाप आणि शेवटी एक वाक्य, जर कोणी हे वाचत असेल तर लक्षात ठेव, ही फक्त एक कथा नाही, ही एक साखळी आहे. वहीत आणखी एक गोष्ट होती. सावित्री ही पहिली शाकचुन्नी नव्हती. खूप वर्षांपूर्वी त्या गावात एक काळा विधी झाला होता. एका तांत्रिकाने अमरत्व मिळवण्यासाठी एका नववधूचा बळी दिला. त्या स्त्रीचं नाव होतं यशोधरा. तिचं मंगळसूत्र जादूने बांधलं गेलं होतं आणि तिचा आत्मा कधीच मुक्त झाला नाही. ती पहिली शाकचुन्नी बनली आणि तिचा शाप पिढ्यानपिढ्या चालू राहिला. आदित्यला कळलं, ही विहीर, हे मंदिर, हे सगळं फक्त एक भाग आहे. खरं केंद्र आहे त्या तांत्रिकाचं जुनं घर, गावाच्या बाहेर जंगलात. त्या रात्री आदित्य त्या घराकडे गेला. जंगल शांत होतं, पण हवेत एक विचित्र थंडी होती. घर पूर्ण मोडकळीस आलं होतं. दरवाजा स्वतःहून उघडला. आदित्य आत गेला. भिंतीवर विचित्र चिन्ह होती आणि मध्यभागी एक काळं मंगळसूत्र. तो मंगळसूत्र उचलायला गेला, तेवढ्यात एक जोरदार किंकाळी ऐकू आली, हात लावू नको. त्याच्या मागे एक स्त्री उभी होती. ती सावित्री नव्हती, ती यशोधरा होती. तिचं रूप अधिक भयानक होतं. डोळे पूर्ण पांढरे, चेहरा फाटलेला आणि तिच्या शरीरावर रक्ताचे डाग. तुम्ही सगळे मला थांबवू शकत नाही, ती म्हणाली. हा शाप माझा आहे आणि तो कायम राहील. आदित्य थरथरत म्हणाला, मी तो संपवणार आहे. ती हसली. संपवणार की पुढे नेणार? आदित्यच्या हाताने स्वतःहून ते मंगळसूत्र उचललं. त्याच्या डोळ्यात काळेपणा आला. त्याला आवाज ऐकू आले, नवरा, नवरा. त्याच्या आत काहीतरी तुटत होतं. अचानक त्याच्या समोर एक आकृती दिसली. तो सिद्धार्थ होता.
पण तो जिवंत नव्हता, तो एक सावली होता. हे करू नकोस, तो म्हणाला. मी चूक केली, तू ती पुन्हा करू नकोस. आदित्यच्या हातात मंगळसूत्र होतं. त्याच्या समोर 2 मार्ग होते, ते घालणं आणि शापाचा भाग बनणं, ते नष्ट करणं आणि कदाचित स्वतःचा अंत. त्याने डोळे बंद केले आणि जोरात मंगळसूत्र जमिनीवर आपटलं. ते तुटलं. क्षणात घर हालायला लागलं. भिंतीवरच्या चिन्हांमधून काळी धूर बाहेर यायला लागली. यशोधरा किंचाळली, नाही, तू काय केलंस? सगळं कोसळायला लागलं. आदित्य बाहेर पळाला. घर पूर्णपणे जळून गेलं आणि त्या रात्रीनंतर गावात कधीच पैंजणाचा आवाज आला नाही. काही महिन्यांनी गाव पूर्ण शांत झालं होतं. लोक हसत होते, रात्री बाहेर फिरत होते. शाप संपला असं वाटत होतं. आदित्य गाव सोडून गेला. शहरात परतल्यावर त्याने त्याचे फोटो प्रदर्शित केले. लोकांनी त्याचं कौतुक केलं, पण एक फोटो त्याने कधीच दाखवला नाही. त्या फोटोमध्ये तो स्वतः उभा होता, पण त्याच्या मागे एक स्त्री उभी होती. लाल बांगड्या, कुंकू आणि तुटलेलं मंगळसूत्र. शाप कधीच पूर्ण संपत नाही, तो फक्त झोपतो आणि योग्य वेळ येताच पुन्हा जागा होतो. ही कथा इथे संपत नाही, ती सुरू झाली होती शेकडो वर्षांपूर्वी, जेव्हा वाघाचापाडा गाव अजून लहान होतं आणि जंगल जास्त जिवंत. त्या काळात गावात एक तांत्रिक राहत होता, भैरवनाथ. तो साधा माणूस नव्हता. त्याला मृत्यूवर विजय मिळवायचा होता, अमरत्व. पण त्यासाठी त्याला हवं होतं एक नववधूचं जीवन. गावात एक मुलगी होती, यशोधरा. सुंदर, निरागस आणि नुकतीच लग्न झालेली. तिच्या लग्नाच्या रात्री भैरवनाथाने तिला पळवून नेलं. कोणी काही करू शकलं नाही, कारण भैरवनाथ फक्त तांत्रिक नव्हता, तो भीतीचं रूप होता. जंगलाच्या मध्यभागी त्या जुन्या घरात एक काळा यज्ञ सुरू झाला. भिंतीवर रक्ताने चिन्ह काढली गेली. यशोधराला मध्यभागी बसवलं गेलं. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र भैरवनाथाने स्वतःच्या मंत्रांनी बांधलं. हे मंगळसूत्र तुझ्या आत्म्याला बांधून ठेवेल, तो म्हणाला. तू कधीच मोकळी होणार नाहीस. त्या रात्री यशोधराचा बळी दिला गेला, पण काहीतरी चुकलं. तिचा आत्मा शांत झाला नाही, तो अधिक शक्तिशाली बनला. ती किंचाळली, मी परत येईन. पहिली शाकचुन्नी. त्या दिवसानंतर गावात विचित्र गोष्टी घडू लागल्या. रात्री पैंजणांचा आवाज यायचा, पुरुष अचानक गायब व्हायचे आणि एक स्त्री दिसायची. लाल बांगड्या, कुंकू आणि काळं मंगळसूत्र. ती होती पहिली शाकचुन्नी. भैरवनाथाचा अंत. भैरवनाथला वाटलं तो यशस्वी झाला, पण एक रात्री ती त्याच्या समोर आली. तू मला बांधलेस असं वाटतंय, ती हसली. आता तूच माझा आहेस. दुसऱ्या दिवशी भैरवनाथाचं शरीर त्या घरात सापडलं. त्याच्या गळ्यावर बांगड्यांचे ठसे होते. त्या दिवसापासून शाप सुरू झाला. यशोधरा प्रत्येक नवऱ्याला मारू लागली, पण तिचा आत्मा पूर्णपणे मुक्त नव्हता, म्हणून तो दुसऱ्या स्त्रियांमध्ये पसरू लागला. ज्या स्त्रियांचं आयुष्य अधुरं राहिलं, सावित्री आणि इतर अनेक. वर्षानुवर्षांनी सिद्धार्थ आणि आदित्य आले. त्यांनी शाप तोडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना माहीत नव्हतं की शापाचं मूळ फक्त मंगळसूत्र नाही, तो आहे यशोधराचा अपूर्ण राग. आज वाघाचापाडा शांत आहे, पण जंगल अजूनही तिथेच आहे आणि त्या जळलेल्या घराच्या जागी एक नवीन झाड उगवलं आहे. लोक म्हणतात त्या झाडाखाली उभं राहिलं की कानात आवाज येतो, नवरा. एका रात्री गावात एक मुलगी आली, आर्या. ती संशोधक होती, भूतांच्या कथा अभ्यास करणारी. तिने सगळं ऐकलं आणि ठरवलं, मी हा शाप कायमचा संपवणार. आर्या त्या झाडाजवळ गेली. तिने मंत्र वाचायला सुरुवात केली. अचानक हवा थंड झाली आणि तिच्या समोर यशोधरा उभी राहिली. पण यावेळी ती रागावलेली नव्हती, ती शांत होती. तुला काय हवं आहे? आर्याने विचारलं. यशोधरा हळू आवाजात म्हणाली, न्याय.
आर्याला समजलं हा शाप संपवायचा असेल तर तिचा राग नाही, तिचं दुःख संपवावं लागेल. आर्याने त्या जागी एक विधी केला. तिने यशोधराचं मंगळसूत्र जमिनीत पुरलं आणि तिच्या आत्म्यासाठी प्रार्थना केली. तू आता मोकळी आहेस. क्षणभर सगळं शांत झालं. यशोधरा हसली पहिल्यांदाच आणि ती हळूहळू अदृश्य झाली. त्या रात्रीनंतर कधीच पैंजणाचा आवाज आला नाही. कथा संपली का? कदाचित. पण काही लोक म्हणतात की जेव्हा आर्या शहरात परतली तिच्या गळ्यात एक नवीन मंगळसूत्र होतं आणि रात्री तिच्या घरात हलका पैंजणाचा आवाज येतो. शाप कधीच मरत नाही, तो फक्त रूप बदलतो. आणि जर कधी तुम्हाला वाटलं की तुमच्या मागे कोणीतरी उभा आहे तर वळू नका, कारण कदाचित ती तुमच्याकडे हसत असेल, लाल बांगड्या, कुंकू आणि काळं मंगळसूत्र घालून, तुम्हाला म्हणत तू माझा आहेस. पुढचा अनुभव. हाडळ. वडाच्या झाडाखालील हा कोकणातल्या एका छोट्याशा गावात ही गोष्ट घडली. नाव होतं देवळवाडी. गाव शांत, हिरवगार, पण एक जागा मात्र सगळ्यांना टाळायची होती. गावाबाहेरचं जुनं वडाचं झाड. लोक म्हणायचे संध्याकाळी नंतर तिथे जाऊ नका, तिथे हाडळ आहे. त्या गावात नवीन शिक्षक आला, अमोल. तो शहरातून आला होता, शिक्षित, विज्ञानावर विश्वास ठेवणारा. पहिल्याच दिवशी त्याने ऐकलं, सर, वडाच्या झाडाकडे जाऊ नका. एक विद्यार्थी म्हणाला. अमोल हसला. भूत वगैरे काही नसतं. शाळेतील जुने मास्तर जोशी सर त्याला म्हणाले, तुम्ही शहरातले लोक या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, पण इथं काहीतरी आहे. काय आहे? अमोलने विचारलं. जोशी सर थोडं हळू आवाजात म्हणाले, ती हाडळ आहे, जिचं आयुष्य अधुरं राहिलं. जोशी सर सांगू लागले, खूप वर्षांपूर्वी त्या वडाच्या झाडाजवळ एक तरुण स्त्री मेली. तिचं नाव होतं राधा. तिचं लग्न ठरलं होतं, पण लग्नाआधीच तिचा प्रियकर तिला सोडून गेला. ती खूप दुःखी झाली आणि एका रात्री तिने त्या झाडावर गळफास लावून आत्महत्या केली. त्या दिवसापासून ती हाडळ बनली. हाडळ म्हणजे अशी स्त्री जी दुःख, विश्वासघात आणि मृत्यू यामुळे शांत होत नाही. ती झाडावर राहते. ती रात्री बाहेर येते आणि पुरुषांना हाक मारते. त्या रात्री अमोलने ठरवलं, मी स्वतः पाहणार. तो टॉर्च घेऊन वडाच्या झाडाजवळ गेला. रात्रीचा अंधार दाट होता, वारा नव्हता, पण झाडाची पानं हलत होती. अचानक त्याला आवाज आला, अमोल. तो दचकला. कोण? त्याने विचारलं. पुन्हा आवाज आला, इकडे ये ना. तो आवाज खूप गोड होता, आकर्षक. अमोलने टॉर्चचा प्रकाश पुढे टाकला आणि तो थबकला. झाडाच्या फांदीवर एक स्त्री बसली होती. तिचे केस खाली लोंबत होते, डोळे पांढरे आणि तिचे पाय उलटे होते. ती हळूहळू खाली उतरली. तिचा चेहरा सुंदर होता, पण विचित्र. तू मला सोडून जाणार नाहीस ना? अमोल घाबरला. तू कोण? ती जवळ आली. मी राधा. अमोल मागे सरकू लागला, पण त्याचे पाय हालत नव्हते, जणू जमिनीत अडकले होते. ती त्याच्या अगदी जवळ आली. तिच्या श्वासाला कुजल्यासारखा वास होता. तू माझा होशील ना? अचानक अमोलला जोशी सरांचे शब्द आठवले. ती तुला फसवेल. तिच्या डोळ्यात पाहू नकोस. तिच्या डोळ्यात पाहू नकोस. अमोलने डोळे बंद केले आणि जोरात म्हणाला, मी तुझा नाही. राधा अचानक बदलली. तिचा चेहरा विकृत झाला. ती ओरडली, सगळे मला सोडून जातात. तिचे केस हवेत उडू लागले. झाड हलायला लागलं. अमोलने पूर्ण ताकदीने स्वतःला ओढलं आणि अचानक त्याचे पाय मोकळे झाले. तो मागे वळून न पाहता धावत सुटला. सकाळी तो शाळेत गेला. जोशी सरांनी विचारलं, गेलात का तिथे? अमोल शांतपणे म्हणाला, हो, आणि ती खरी आहे. त्या दिवसानंतर अमोल कधीच त्या झाडाजवळ गेला नाही. पण एक गोष्ट बदलली. रात्री त्याच्या खिडकीबाहेर कधी कधी आवाज यायचा. एक रात्री तो आवाज खूप जवळ आला. अमोलने खिडकी उघडली
आणि त्याच्या समोर राधा उभी होती. ती हसली. तू माझ्यापासून पळू शकत नाहीस. अमोल मागे सरकला, पण यावेळी त्याचे पाय पुन्हा अडकले. आजही देवळवाडी गावात लोक सांगतात, त्या वडाच्या झाडाजवळ जाऊ नका, कारण तिथे अजूनही एक हाडळ आहे, जी प्रत्येकाला विचारते, तू मला सोडून जाणार नाहीस ना? आणि जर तुम्ही उत्तर दिलंत तर कदाचित तुमचं आयुष्य तिथेच संपेल.